Hello everyone, welcome back to the session Financial Accounting. Today we are going to start Module 2 and Chapter number 7, that is Capital, Revenue and Deferred Revenue Expenditure and Receipt. Outcome of this lecture. What today we are going to learn? We will learn about why distinction between capital and revenue is required, and we will also learn about capital expenditure. Why distinction between capital and revenue is of vital importance. The distinction between capital and revenue is of vital importance in accounting. It directly affects correctness of the amount of profit and loss made by the firm during a given period. It also affects truthfulness of the financial position of the firm on any given date. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल आणि रेव्हेन्यू मधलं डिस्टिंक्शन जे आपण म्हणजे फरक करतो तो का योग्य झाला पाहिजे, तर त्याचं मुख्य कारण आहे इट अफेक्ट्स द करेक्टनेस ऑफ द अमाउंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बाय द फर्म ड्युरिंग गिवन पिरियड इयर. म्हणजे एखाद्या वर्षी झालेलं प्रॉफिट किंवा लॉस हे करेक्ट आहे की नाही हे कशावर अवलंबून असतं, तुमच्या बायफर्केशनवर. तुम्ही कॅपिटल आणि रेव्हेन्यू कशा प्रकारे बायफर्केट केलंय त्याच्यावर त्या कंपनीच्या त्या वर्षाचं प्रॉफिट आणि लॉस योग्य की अयोग्य हे ठरतं. त्याचबरोबर इट आल्सो अफेक्ट ट्रुथफुलनेस ऑफ द फायनान्शियल पोझिशन. त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती, त्या आर्थिक परिस्थिती खरोखरच जशी दिसते म्हणजे ज्या अकाउंट दाखवते तशी आहे का, हे ट्रुथफुलनेस सुद्धा कशावर अवलंबून आहे, कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं बायफर्केशन केलंय त्यावर अवलंबून असते. Distinction between capital and revenue is connected with matching cost with revenue. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीत असताना काही कन्सेप्ट शिकलेल्या आहात आणि त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे मॅचिंग ऑफ कॉस्ट विथ रेव्हेन्यू. या कन्सेप्ट शी कनेक्टेड कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा इन्कम याचं डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्टिंक्शन अवलंबून आहे. Distinction between capital and revenue is connected with matching of cost with revenue. This concept requires matching relating to the expired cost. That is, the expenses incurred for a period with revenue earned for the same period. बघा काय म्हटलंय, डिस्टिंक्शन बिटवीन रेव्हेन्यू आणि कॅपिटल हे कोणाशी कनेक्टेड आहे, तर मॅचिंग ऑफ कॉस्ट विथ रेव्हेन्यू या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. आता ही कन्सेप्ट, या कन्सेप्टमध्ये काय कसली गरज असते, मॅचिंग रिलेटिंग टू द एक्सपायर कॉस्ट. आता एक्सपायर कॉस्ट म्हणजे काय, द एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर अ पिरियड. एखाद्या ठराविक पिरियड मध्ये झालेला खर्च त्याला आपण एक्सपायर्ड कॉस्ट असं म्हणतो आणि ही कन्सेप्ट ह्या एक्सपायर्ड कॉस्टशी रिलेटेड आहे. आता एखाद्या ठराविक पिरियड मध्ये झालेला खर्च कशासाठी, विथ रेव्हेन्यू अर्न, म्हणजे काहीतरी रेव्हेन्यू मिळवण्यासाठी केलेला खर्च त्याच कालावधीमध्ये, याला मॅचिंग ऑफ कॉस्ट विथ रेव्हेन्यू असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ मी एखादं दुकान घातलं, चहाचं दुकान आहे सपोज, तर मला त्या महिन्यात मिळालेला रेव्हेन्यू, तर तो रेव्हेन्यू मिळवण्यासाठी मी केलेला खर्च जो आहे याला मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू असं म्हणतात. द प्रोसेस इन्व्हॉल्व 2 स्टेप्स. यामध्ये 2 स्टेप्स आहेत. द फर्स्ट वन,
ascertain the revenue earned for a given accounting period, and second, to determine expenses incurred to earn the revenue. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रोसेसमध्ये दोन स्टेप्स आहेत. एक आहे की तुम्ही त्या महिन्यात मिळवलेला रेव्हेन्यू, आणि दुसरं तो रेव्हेन्यू मिळवण्यासाठी तुम्ही केलेला खर्च. The distinction between capital and revenue is relevant for both steps. Certain receipts are not income. Distinction between capital and revenue is relevant for both steps. आता both steps कोणत्या? अगोदरच्या स्लाइड मध्ये बघितलेल्या आपण की ascertain the revenue earned given for a given accounting period, आणि second, determine the expenses incurred to earn the revenue. म्हणजे एखाद्या अकाउंटिंग पिरियड मध्ये तुम्हाला मिळालेला रेव्हेन्यू आणि तो रेव्हेन्यू मिळवण्यासाठी तुम्ही केलेला खर्च. तर या दोन्ही गोष्टींसाठी कॅपिटल आणि रेव्हेन्यू मधलं डिस्टिंक्शन आवश्यक आहे. सर्टन रिसिप्ट्स आर नॉट इन्कम. काही पैसे मिळतात पण ते इन्कम नसतं. फॉर एक्झाम्पल, द सेल प्रोसीड्स ऑफ ॲब्सोल्यूट प्लांट अँड मशिनरी. आपल्याकडे एखादी मशिनरी जुनी आहे आणि ती तुम्ही विकून टाकली, तर ह्या ज्या रिसिप्ट आहेत तर तो काही तुमचा व्यवसाय नाहीये. और कॅपिटल रिसिव्ड फ्रॉम पार्टनर. तुमचा पार्टनरशिपचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये एखाद्या पार्टनरने कॅपिटल आणलं. हे काही तुमचं सेल इन्कम नाहीये. म्हणजे एखाद्या पार्टनरने कॅपिटल आणलं तर ते काही इन्कम आहे का? नाही, त्याने केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. तसंच जुन्या मशिनरीज तुम्ही विकलात, हे काही इन्कम नाही. These are receipt but not income for a given period. Hence, such receipt are not credited to the profit and loss account. म्हणजे अशी जे पैसे मिळतात ते आपण प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट करत नाही. दे आर कॅपिटल रिसिप्ट. Similarly, there are certain payment which don't represent expense for the year. म्हणजे काही खर्च आपण करतो, काही पेमेंट करतो, पण ते त्या वर्षाचे खर्च नसतात. फॉर एक्झाम्पल, अ लँड अँड बिल्डिंग, परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग, और रिपेमेंट ऑफ लोन टेकन फ्रॉम द बँक. आपण कर्ज घेतो आणि ते कर्ज पेड करतो. आता कर्ज फेडलं, हा किंवा एखादी जमीन विकत घेतली, हा व्यवसायाचा खर्च आहे का? किंवा व्यवसायाशी रिलेटेड आहे, मला मान्य आहे, पण तरी सुद्धा मग असं मॅचिंग कॉस्ट फॉर रेव्हेन्यू म्हणजे काय? रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी आलेला खर्च तो तसा नाहीये. रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी जरी असला तरी तो मोठा लॉंग टर्म आहे, त्याची व्हॅल्यू जास्त आहे, असे काही फरक येतात. तर जमीन खरेदी केली बिल्डिंग साठी किंवा बिल्डिंग खरेदी केली तुम्ही, त्याच्यानंतर लोन पे केलं, repayment of loan taken from the bank, hence such payment are not debited to profit and loss account. जमीन घेतली तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट नाही लिहित, बिल्डिंग घेतली नाही लिहित, तसंच लोन पे केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नाही लिहित. दे आर कॅपिटल एक्सपेंडिचर. असे जे खर्च आहेत त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. The distinction between capital and revenue become relevant in preparation of final account. फायनल अकाउंट करत असताना हे डिस्टिंक्शन फार महत्वाचं आहे. नेमली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. All items appearing in trial balance are taken either to trading and profit and loss account or balance sheet. ट्रायल बॅलन्स मध्ये जे जे आयटम्स असतात ते तुम्ही कुठे घेऊन जाता? एक तर ट्रेडिंग अकाउंटला, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, किंवा बॅलन्स शीटला. All revenue expenditures and revenue receipts are taken to trading and profit and loss account, while all capital expenditure or and receipts are taken to balance sheet.
विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला क्लिअर असायला हवं की जे जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत किंवा जे जे रेव्हेन्यू रिसिप्ट आहेत ते तुम्ही ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिटला किंवा क्रेडिटला, तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट किंवा क्रेडिटला तुम्ही रेकॉर्ड करता. आणि ज्या गोष्टी तुम्ही बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड करता, ऑल दोज आर कॅपिटल एक्सपेंडिचर और कॅपिटल रेव्हेन्यू किंवा कॅपिटल रिसिप्ट असतात त्या. Each items of expenditure and receipt must therefore be placed in appropriate financial statement. म्हणून हे वर्गीकरण आवश्यक आहे, कारण प्रत्येक गोष्टी प्रत्येक आयटम जो आहे तो कुठे जाणार फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये हे तुमच्या वर्गीकरणावर अवलंबून असतं. Distinction can be depicted with help of chart. Let's see chart. Any expenditure or any receipt in a business can be distinct in two parts, namely capital or revenue. If it is revenue, it may be divided into two parts, that is, the revenue, it may be revenue expenditure or revenue receipt. That can be divided into two parts, write off in 1 year and write off over 2 or more year. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येते का? व्यवसायातला कोणताही खर्च किंवा कोणतेही उत्पादन असेल तर त्याचं वर्गीकरण दोन भागामध्ये केलं जातं, कॅपिटल आणि रेव्हेन्यू. पण जर ते रेव्हेन्यू असेल तर रेव्हेन्यू मध्ये सुद्धा दोन भाग येतात. तुम्ही अगोदर ऐकलं असेल की आपल्या धड्याचं नाव सुद्धा आहे की कॅपिटल रेव्हेन्यू अँड डेफर्ड रेव्हेन्यू. इट मे बी एक्सपेंडिचर और रिसिप्ट. तर the revenue which is write off in 1 year, it is called revenue. सॉरी, जो खर्च किंवा जे रिसिप्ट, जे एक्सपेंडिचर किंवा रिसिप्ट एका वर्षामध्ये राईट ऑफ करतो त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. आणि तसंच जे खर्च किंवा रिसिप्ट आपण एकापेक्षा अधिक ओव्हर 2 or more year मध्ये राईट ऑफ करतो त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा रिसिप्ट असं म्हणतात. Now we will see what is capital expenditure. To understand meaning of capital expenditure, we must know what is meaning of revenue expenditure. Revenue expenditure constitute a charge against profit. It is therefore debited to trading and profit and loss account. लक्षात आलं तुमच्या की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट आहे आणि म्हणून प्रॉफिट वरचा खर्च, प्रॉफिट मिळवण्यासाठी झालेला खर्च आहे आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर डेबिट केला जातो. ऑन द अदर हँड, कॅपिटल एक्सपेंडिचर इज नॉट चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. कॅपिटल एक्सपेंडिचर हा चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट नाहीये. इट इज an asset not meant for resale. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर तुम्ही ऍसेट मिळवण्यासाठी केलेला खर्च, पण ते ऍसेट कशासाठी, नॉट फॉर रिसेल, नॉट मेंट फॉर रिसेल. इट इज शोन ऑन ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. कॅपिटल एक्सपेंडिचरचा इथे अर्थ पाहत होता, पण आता एक रिसिप्टचा नाही, तर त्यामुळे हा खर्च ऍसेट मिळवण्यासाठी केलेला खर्च आणि ते ऍसेट नॉट फॉर रिसेल, पुन्हा विकण्यासाठी नाही. सो व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर? कॅपिटल एक्सपेंडिचर इज अ एक्सपेंडिचर रिझल्टिंग इन फर्स्ट द ॲक्विजिशन ऑफ एन ऍसेट. म्हणजे जो एक्सपेंडिचर ऍसेट ताब्यात येण्यासाठी केलेला, जो खर्च ऍसेट ताब्यात येण्यासाठी केला जातो त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. सेकंड, an increase in earning capacity of a business.
व्यवसायाची अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी केलेला खर्च त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. An advantage or benefit of an enduring or permanent nature, म्हणजे एखादा फायदा जो परमनंट नेचर कायमस्वरूपी आहे, enduring, त्याला आपण म्हणजे तो फायदा मिळवण्यासाठी केलेला खर्च. The purpose of capital expenditure is to create a new infrastructure asset with a view to improve future profitability. Capital expenditure चा purpose काय आहे? To create new infrastructure asset with a view to improve future profitability. भविष्यातली profitability वाढवण्याच्या दृष्टीने केलेला खर्च. This is done either positively by increasing earning capacity. म्हणजे एक तर तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढवून हा तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी हा केला जातो, किंवा निगेटिव्हली मे बी स्ट्रक्चरल चेंजेस thereby decreasing working expenditure. बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर रिझल्टिंग इन कशामध्ये रिझल्ट होतात? ॲक्विजिशन ऑफ ॲसेट, इन्क्रीज अर्निंग कॅपॅसिटी आणि ॲडव्हान्टेज ऑर बेनिफिट एन्ड्युरिंग परमनंट नेचर, परमनंट नेचरचा फायदा. त्याच्यानंतर दुसरं काय इथे सांगितलंय? पर्पज ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर इज टू क्रिएट न्यू इन्फ्रास्ट्रक्चर. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ॲसेट क्रिएट करण्यासाठी केला जातो. विथ व्ह्यू टू इम्प्रूव्ह फ्युचर प्रॉफिटेबिलिटी. भविष्यातली प्रॉफिटेबिलिटी वाढवण्याच्या व्ह्यूने हा केला जातो. दिस इज डन आयदर, एक तर पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली. पॉझिटिव्हली कशा प्रकारे केलं जातं? इन्क्रीजिंग अर्निंग कॅपॅसिटी, अर्निंग कॅपॅसिटी वाढवली जाते. आणि निगेटिव्हली बाय सम स्ट्रक्चरल चेंजेस, आतले स्ट्रक्चरल चेंजेस असे केले जातात. देअर बाय डिक्रीजिंग वर्किंग एक्सपेंडिचर, वर्किंग एक्सपेंडिचर डिक्रीज केलं जातं आणि तुमची अर्निंग कॅपॅसिटी साहजिकच वाढते. अशा प्रकारे प्रॉफिटॅबिलिटी वाढवण्यासाठी एकतर स्ट्रक्चरल चेंजेससाठी केलेला खर्च, जेणेकरून खर्च कमी यावा, वर्किंग एक्सपेंडिचर कमी यावा यासाठी केलेला चेंजेस, किंवा अर्निंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी केलेला खर्च, या सगळ्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात. इट इज नॉट absolutely essential that some new asset must come into existence as a result of capital expenditure. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे अगदी नवीन ॲसेटच अस्तित्वात आलं पाहिजे असं नाहीये. तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असं सुद्धा असू शकतं की तुमच्याकडे अस्तित्वात असलेलं जे मशीन आहे किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यात तुम्ही असे चेंजेस केलेत की ज्यामुळे तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढली. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी तुम्ही भाताच्या चक्की, भाताची गिरण बघितली असेल, आधुनिकही बघितली असेलच, पण पूर्वीची जी भाताची गिरण होती त्याच्यात काय व्हायचं की त्याच्यात भात आतमध्ये टाकलं की तांदूळ एका बाजूला यायचे, एका बाजूला खाली कुंडा गोळा व्हायचा. पण त्या तांदळामध्ये खूप कर्ल असायची आणि पूर्वी आपल्याला सगळ्यांना म्हणजे ती कर्ल आसडून तांदूळ साफ करण्यात खूप वेळ जायचा. नंतर काही जणांनी काय केलं की फॅन, त्या तांदूळ जिथे पडतो तिथे टेबल फॅन लावायला सुरुवात केली की कर्ल निघून जायला उडून जायला लागली. आता हा प्रयोग आमच्या गावात 2 भाताच्या गिरणी होत्या, त्यातल्या एका गिरण मालकाने केलं की टेबल फॅन लावायचा, कर्ल उडून जायची आणि फक्त तांदूळ निव्वळ त्या डब्यात पडायचा. त्यामुळे काय झालं की लोक विचार करायला लागले की अरे ते कर्ल आसडण्यामध्ये अख्खा दिवस जातो, तर त्यापेक्षा हा फॅन लावलेला जो माणूस आहे त्याच्याकडनं आपण भात भरडून घेऊया, आणि त्याची अर्निंग कॅपॅसिटी वाढली. अर्निंग कॅपॅसिटी वाढण्यासाठी त्याने काय फक्त एक टेबल फॅन घेतला, म्हणजे फर्निचरचा एक भाग येतो
तर पण कॅपिटल एक्सपेंडिचर आहे त्यात. खर्च झाला त्यांनी, ते खर्च केला. पण नवीन मशिनरी अस्तित्वात आली का? नाही. असं काही झालेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एक्सपेंडिचरशी रिलेटेड काही उदाहरणं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. So students, in today's lecture, we have discussed why distinction between capital and revenue is required first, and what is the meaning of capital expenditure. In next lecture, we will discuss about some examples of capital expenditure, and we will also discuss about revenue expenditure. Thank you. Happy learning to you. Have a good day.